नमस्कार, आशू रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज पनीर मसाल्याची भाजी करूया. त्यासाठी मी इथं 2 कांदे घेतलेले, लांब चिरून घेतलेले कांदे, 1 टोमॅटो घेतलेला आहे, अद्रक घेतलेलं आहे, लसूण घेतलेले आहे, 4-5 काजू बदाम घेतलेले, 1 हिरवी मिरची घेतलेली आहे, पावशेर पनीर घेतलेले आहे. इथं पॅन गरम करायला ठेवलेला आहे. यामध्ये आपण पनीर तळून घ्यायचं आहे. पनीर तळण्यासाठी आपण यामध्ये तेल घालूया. तेल गरम होऊ द्यायचं आहे. त्यामध्ये पनीर टाकूया. केलेले बघा, दोघं साईड कडून तळले गेलेले हे आपण बाउलमध्ये काढून घेऊया. सगळे भाजूया. कांदा मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत. जास्त काळे नाही भाजायचे, लालसर भाजायचे. ही मिरची घेतलेली, ती मिरचीही भाजून घ्यायची आहे. 1 टोमॅटो घेतलेला होता. आल्याचे 2-3 हांड घेतलेले, तेही भाजून घ्यायचे आहेत. काजू घेतलेले आहेत, 4-5 काजू रात्री भिजवून ठेवलेले, ते काजू ॲड करूया. लालसर भाजले गेले. आता थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. झालेले मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. ह्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे, बारीक झालेला आहे. अशा प्रकारे मसाला बारीक करून घ्यायचा आहे. आता आपण पनीरच्या भाजीला फोडणी देऊया. यामध्ये 1.5 पळी तेल टाकूया. तेल गरम झाले की त्यामध्ये मसाला टाकूया. मसाला परतून घ्यायचा आहे. यामध्ये चटणी टाकूया. 1 चम्मच चटणी, 1 चम्मच मसाला, 1/2 चम्मच हळद टाकूया. परतून घेऊन परतून घ्यायचं आहे आपल्याला. मसाला कधी चांगला परतला नाही तर भाजी अशी व्हाईट व्हाईट दिसते, त्यामुळे चांगला परतून घ्यायचं आहे. मसाला परतला गेलेला आहे. यामध्ये आता पनीर टाकूया. यामध्ये मीठ टाकूया. मिक्स करून घेऊ. ही भाजी 5 मिनिटांसाठी होऊ देऊ. भाजी झालेली आहे. यावरून आपण कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया. भाजी बाउलमध्ये काढूया. भाजी बघा किती छान झालेली पनीरची भाजी. अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. भाजी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.